हॅलो स्टुडंट. मागील व्हिडिओमध्ये आपण द फन दे हॅड या लेसनचा फर्स्ट पार्ट बघितलेला आहे आणि त्या पुढील लेसन आता आपण बघणार आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की जी मार्गी आहे तिला शाळा ही आवडत नाही आणि कारण की तिचा जो मेकॅनिकल टीचर होता तो तिला सारखं टेस्ट द्यायचा आणि त्यामुळे तिला ती शाळा आवडत नसायची आणि कदाचित त्या मेकॅनिकल टीचरमध्ये काही बिघाड असेल म्हणून तिची आई त्या टीचरला घेऊन काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन जाते आणि तिथे तो काउंटी इन्स्पेक्टर त्या मेकॅनिकल टीचरला दुरुस्ती करत आहे आणि त्यानंतरचा पार्ट आता आपण बघणार आहोत. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. आता जो काउंटी इन्स्पेक्टर होता जो त्याने आपले काम पूर्ण झाल्यानंतर तो हसला आणि त्याने मार्गीच्या डोक्याला थोपट. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. जो काउंटी इन्स्पेक्टर होता त्याने त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याने मार्गीच्या डोक्याला थोपटले. ही सेड टू हर मदर. त्यानंतर तो मार्गीच्या आईला म्हणाला. ही सेड टू हर मदर. तो मार्गीच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट. इट्स नॉट अ लिटिल गर्ल फॉल्ट म्हणजे ही या छोट्या मुलीची काहीही चूक नाही. मिसेस जॉन. आय थिंक द जॉग्रफी सेक्टर वॉज गेअर्ड अ लिटिल टू क्विक. आय थिंक द जॉग्रफी सेक्टर वॉज गेअर्ड अ लिटिल टू क्विक म्हणजे माझ्या विचाराने. आय थिंक माझ्या विचाराने. इथे थिंक हा सुद्धा क्रियापदाचे फर्स्ट रूप आलेला आहे. आय थिंक माझ्या विचाराने द जॉग्रफी सेक्टर वॉज गेअर्ड अ लिटिल टू क्विक. जॉग्रफीचा जो विभाग आहे म्हणजे त्या मेकॅनिकल टीचरमध्ये जो जॉग्रफी विषय आहे तो खूप फास्ट जात होता म्हणजे पुढे जात होता आणि त्या जॉग्रफीच्या म्हणजे भूगोलाच्या त्या विषयाच्या त्या सेक्टरमध्ये काहीतरी बिघाड होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स म्हणजे दोज थिंग्स हॅपन समटाईम्स असं कधी होत असतं. आय हॅव स्लो इट अप टू ॲन एव्हरेज 10 year लेवल. आता मी त्याचा जो वेग आहे तो कमी केलेला आहे आणि जवळपास 10 वर्षाच्या पातळीवर आणलेला आहे. 10 वर्षाच्या मुलांना समजेल किंवा 10 वर्षाच्या मुलांच्या डोक्यामध्ये बसेल या पातळीनुसार किंवा या लेअरनुसार मी त्याचा वेग हा ठेवलेला आहे. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory and he patted Margie's head again. Actually म्हणजे खरे पाहता किंवा खरोखरच. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. तो काउंटी इन्स्पेक्टर मार्गीच्या आईला म्हणाला की खरे पाहता मार्गीचं जे प्रगती आहे, मार्गी जे अभ्यास करते आहे तो समाधानकारक आहे आणि त्याने अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन आणि त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मार्गीच्या डोक्यावर थोपटले. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गीला निराशा वाटली किंवा ती निराश झाली. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. शी हॅड बीन होपिंग. तिला अशी आशा वाटली की तिचा जो टीचर आहे, मेकॅनिकल जो टीचर आहे तो पूर्णपणे म्हणजे लवकर दुरुस्त होणार नाही आणि त्या टीचरला तो काउंटी इन्स्पेक्टर आहे तो पूर्णपणे घेऊन जाईल असे तिला वाटले होते. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. कारण की एकदा टॉमीचा जो मेकॅनिकल टीचर आहे त्या मेकॅनिकल टीचरमधला जो हिस्ट्रीचा भाग होता तो एकदा असाच खराब झाला होता आणि त्यावेळी
जवळपास महिनाभर त्याच्याकडे मेकॅनिकल टीचर नव्हता. म्हणजे त्या काउंटिंग इन्स्पेक्टरने जवळपास महिनाभर त्याचा तो टीचर आहे तो घेऊन घेतला होता, म्हणजे दुरुस्तीसाठी नेलेला होता. सो शी सेड टू टॉमी, त्यामुळे तिने टॉमीला विचारले, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल, तर कुणी शाळेबद्दल का लिहिले, म्हणजे का लिहिले कुणी शाळेबद्दल, जे बुक होते शाळेचं, तर त्याबद्दल ती त्याला क्वेश्चन करत आहे की शाळेबद्दल कुणी का लिहिले. टॉमी लुक ॲट हर with very superior eyes. टॉमी लुक ॲट हर. लुक इथे क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे लुक. फर्स्ट रूप आहे लुक, म्हणजे पास्ट टेन्समधील वाक्य आहे, त्याच्यामुळे म्हणजे पास्ट टेन्समधील हे क्रियापद आहे लुक, त्याला ईडी हा प्रत्यय लागलेला आहे. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज, म्हणजे टॉमीने खूप वेगळ्या दिमागदार पद्धतीने किंवा दिमागदार आईजने किंवा वेगळ्याच दृष्टीने तिच्याकडे बघितले. बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल, आणि खूप यांनी तिला म्हटले की बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड, म्हणजे खूप थोडं शब्दावर जोर देऊन किंवा थोडंसं खूप फास्ट असं बोलवून टॉमी तिला म्हणतो की कारण मूर्ख, स्टुपिड म्हणजे मूर्ख किंवा वेडी, की अगं ते त्या आपल्या शाळेसारखी शाळा नाही, ते आपल्या शाळेसारख्या शाळा नाहीत. स्टुपिड म्हणजे मूर्ख किंवा वेडे. तर धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर ॲगो, तर ही शाळा जवळपास शेकडो वर्षापूर्वीची जुनी आहे आणि जुन्या प्रकारची शाळा आहे आणि जवळपास हंड्रेड्स इयर म्हणजे 100 वर्षापूर्वीची ती शाळा आहे. ही ॲडेड लॉफ्टली, त्यानंतर तो खूप लॉफ्टली म्हणजे खूप गर्विष्ठपणाने, प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो, म्हणजे त्यानंतर तो खूप गर्विष्ठमध्ये प्रत्येक शब्द अतिशय सावकारपणे उच्चारत, म्हणजे खूप काळजीपूर्वक उच्चारत पुढे तो तिला म्हणाला सेंचुरीज ॲगो, म्हणजे खूप शतकापूर्वीची शाळा. मार्गी वॉज हर्ट, मार्गीला वाईट वाटले. वेल आय डोंट नाऊ व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो, तर ती म्हणाली की वेल आय डोंट नाऊ, मला काय माहिती की अनेक वर्षापूर्वी शाळा कशी होती ती. आणि शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ वाईल दॅन सेड एनिवे दे हॅड अ टीचर, त्यानंतर ती म्हणाली, त्यानंतर त्याच्या पाठीमागून तिने थोडा वेळ ते पुस्तक वाचले आणि त्यानंतर ती त्याला म्हणाली की एनिवे दे हॅड अ टीचर, त्यावेळी टीचर होते का, म्हणजे त्यांना शिकवायला टीचर होते का. शुअर दे हॅड अ टीचर, मग टॉमी म्हणतो की शुअर म्हणजे खरंच, अर्थातच त्यावेळी टीचर होते. इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. बट शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन, म्हणजे तो म्हणाला की त्यावेळेस शिक्षक होते पण ते नेहमीसारखे शिक्षक नव्हते, तर ते मॅन होते. जसं आपल्याला जे शिक्षक आहे मेकॅनिकल टीचर आहे तर त्या पद्धतीचं टीचर त्यावेळेस नसून रिअल मॅन असे त्यावेळेचे टीचर होते. अ मॅन, मार्गी खूप आश्चर्याने म्हणते अ मॅन, माणूस. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, म्हणजे माणूस कसा काय टीचर असू शकतो. वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन. तो जो टीचर होता तो त्यावेळेस मुलामुलींना गोष्ट सांगत असे, त्यांना
होमवर्क देत असे आणि त्यांना प्रश्न विचारत असे. अशा प्रकारचा तो टीचर त्यावेळेस होता. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. मार्गी म्हणते की पण माणूस हा इतका हुशार नसतो. शुअर ही इज माय फादर नाऊ ॲज मच ॲज माय टीचर. तर टॉमी त्यावर उत्तर देतो, नक्कीच हुशार असतो, कारण माझ्या टीचरला जे माहीत आहे ते जवळपास सगळं माझ्या बाबांना माहीत आहे. म्हणजे आज जो माझा मेकॅनिकल टीचर आहे त्याच्यासारखीच माहिती माझ्या बाबांना माहीत आहे किंवा त्यावेळेच्या टीचरला माहीत आहे. ही नाऊज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा. ही नाऊज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा. बेचाचा अर्थ आहे नक्कीच. म्हणजे तो म्हणाला की त्यांना जवळपास सर्वच ज्ञान आहे याची मला खात्री आहे. म्हणजे त्यावेळेचे जे टीचर आहे त्यांना जवळपास संपूर्ण ज्ञान आहे अशी माझी खात्री आहे. मार्गी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. शी सेड, आय वुड नॉट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. आता मार्गीला त्या टॉमीसोबत काही जास्त वाद घालायचा नव्हता, परंतु ती नंतर म्हणाली, शी सेड, आय वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच. स्ट्रेंज म्हणजे अनोळखी. तर ती म्हणाली की मला तुझ्याशी काही वाद घालायचा नाही किंवा मला टॉमीशी काही वाद घालायचा नाही, परंतु मला एखाद्या परक्या व्यक्तीने माझ्या घरी येऊन शिकवलेलं मला हे कधीही आवडणार नाही. टॉमी स्क्रीम विथ लॉफ्टर. टॉमी स्क्रीम विथ लॉफ्टर. टॉमी हा जोरात ओरडून आणि जोरजोरात हसून म्हणत आहे, यू डोंट नो मच मार्गी. मार्गी तुला काहीही माहीत नाही, तुला काहीही माहीत नाही. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते जे टीचर आहे ते शिक्षक कोणाच्याही घरी राहत नाही. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांच्यासाठी एक मोठी अशी स्पेशल बिल्डिंग म्हणजे इमारत असते आणि तिथे सर्व जे मुले आहेत ते मुले तिथे जातात. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. आणि सर्व मुले एकसारख्याच गोष्टी शिकतात. शुअर इफ दे वेअर द सेम एज. आणि हो, एकाच वयाची मुलं असतील तर. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल इट टीच अँड दॅट इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. मार्गी म्हणते की पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलांच्या किंवा मुलींच्या बुद्धीप्रमाणे आणि प्रत्येक टीचरने स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे, अशी मार्गी टॉमीला सांगत आहे की तिची आई या प्रकारे म्हणाली. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वाय देन इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आणि त्यानंतर तो म्हणतो की तेच तर ते तेव्हा करीत नव्हते. तुला आवडलं नसेल तर ते पुस्तक वाचलं नाहीस तरी चालेल. मग टॉमी असा सांगतो की तू वेगवेगळे प्रश्न मला विचारत आहे, तर तुला जर ते आवडत नसेल किंवा तुला जर त्या गोष्टीबद्दल काही माहिती नसेल तर तू त्या शाळेविषयीचं जे पुस्तक आहे ते तू वाचलं नाही तरी चालते. असलं नाही तरी चालते. दे वेअरंट इवन हाफ फिनिश वेन मार्गीज मदर कॉल्ड मार्गी स्कूल. आणि त्याच वेळेस मार्गी म्हणाली, मला आवडलं नाही असं मी म्हटलं नाही. मला आवडलं नाही असं मी म्हटलं नाही. आणि मार्गी लगेच म्हणाली की तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायची इच्छा होती. ती मार्गी, लुक अप नॉट येट मम्मा. ती मार्गी म्हणाली की मला ते वाचायचं नाही असं मी म्हटलं थोडी, परंतु मला
सुद्धा त्याविषयीची म्हणजे त्या वेळच्या शाळेविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी खूप आवडेल. दे वेअरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्गीज मदर कॉल्ड. आणि जवळपास अर्धा वेळपर्यंत म्हणजे जवळपास काही वेळपर्यंत जेव्हा त्यांचं बोलणं सुरू होतं त्याच वेळेस मार्गीची जी मदर आहे तिने तिला आवाज दिला आणि मार्गी स्कूल आणि म्हणाली की शाळेची वेळ झाली. मार्गी लूप अप नॉट एट मम्मा. मार्गीने वळून पाहिले आणि मार्गीने आपल्या आईला म्हणाली की नॉट एट मम्मा म्हणजे अजून नाही, मम्मा म्हणजे आई अजून नाही. नाऊ सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रॉबली टाईम फॉर टॉमी टू. मिसेस जोन म्हणाल्या की आणि बहुतेक टॉमीची देखील वेळ झालेली असावी. म्हणजे ती जी मार्गीची आई आहे ती मार्गीला आवाज देत आहे की आता स्कूलची वेळ झालेली आहे आणि कदाचित टॉमीची सुद्धा शाळेची वेळ झालेली असेल. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. त्यानंतर मार्गी टॉमीला म्हणाली की शाळा सुटल्यावर मी अजून थोडे पुस्तक वाचू तुझ्याबरोबर. मार्गीने टॉमीला त्याविषयी विचारले. मे बी ही सेड नॉनचॅन्टली. ही वॉक अवे विसलिंग द डस्टी ओल्ड बुक टंग्स बिनेथ हिज आर्म. आता जो टॉमी आहे तो तिला म्हणाला की बघू तू वाचायचं की नाही हे बघू. ही वॉक अवे विसलिंग आणि त्यानंतर तो तोंडाने शिट्टी वाजवत वगैरे निघून गेला. ही वॉक अवे विसलिंग द डस्टी ओल्ड बुक टंग्स बिनेथ हिज आर्म्स. त्यानंतर जो टॉमी आहे तो तोंडाने शिट्टी वाजवत किंवा शीळ वाजवत ते डस्टी असलेले जुनं बुक म्हणजे धुळीने माखलेलं किंवा धुळीचं असलेलं ते जुनं बुक आपल्या काखेमध्ये टाकून किंवा लटकवून तो निघून गेला. मार्गी वेंट इन टू द क्लासरूम. आणि त्यानंतर मार्गी ही आपल्या वर्गात आली. क्लासरूम म्हणजे तिच्या जो घर आहे त्या घरातली एक रूम म्हणजे तिची क्लासरूम आहे. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. आणि तिची जी क्लासरूम आहे ती तिच्या बेडरूमच्या खोलीला लागूनच आहे. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि जो मेकॅनिकल टीचर आहे तो त्या रूममध्ये चालू झालेला आहे आणि तो मार्गीची वाट पाहत आहे. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर अवर्स. आता जो मेकॅनिकल टीचर आहे तो दररोज त्याच वेळेत चालू होत असे आणि शनिवार रविवार सोडून तो इतर दिवशी चालू राहत होता. कारण लहान मुलांना नियमित अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो असं तिची आई म्हणायची. त्याचबरोबर कधीकधी सॅटर्डे आणि संडेला सुद्धा तो चालू असायचा. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज अर्थमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. आता जी मेकॅनिकल टीचरची जी स्क्रीन आहे म्हणजे पडदा आहे तो लिट अप म्हणजे तो पडदा उघडला गेला किंवा उजळला तर त्यावर प्रकाश पडला आणि आवाज आला. टुडेज अर्थमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे आजचा जो लेसन आहे तो ॲडिशनचा आहे म्हणजे बेरीज आपण शिकणार आहोत आणि अपूर्णांकाची बेरीज आपण आज शिकणार आहोत. तर प्लीज इन्सर्ट यस्टरडे होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आणि त्यानंतर एक सूचनासुद्धा दिलेली आहे की कालचा जो गृहपाठ आहे तो लगेच सबमिट करावा किंवा एका जो सबमिट करण्याचा जो विभाग आहे त्या मेकॅनिकल टीचरमध्ये तिथे त्याला एंटर करावे किंवा सबमिट करावे. मार्गी डिड सो विथ अ साईन. मार्गीने त्याप्रमाणे केले आणि शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल दे हॅड वेन हर ग्रँडफादर्स वॉज अ लिटिल बॉय. आणि त्यानंतर मार्गीने आपला गृहपाठ हा सबमिट केला सादर केला आणि त्यानंतर ती
त्या जुन्या शाळेच्या आठवणीमध्ये घडून गेली, की जी तिच्या आजोबांच्या काळात जी लहान असताना जशी शाळा होती त्या शाळेच्या याच्यामध्ये म्हणजे त्या शाळेमध्ये ती घडून गेली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग इन. तर ती विचार करत होती की सर्व जी मुले आहेत ती एकत्र हसत असतील किंवा आरडाओरडत करीत असतील किंवा मैदानामध्ये खेळत असतील. द स्कूल यार्ड सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम. त्याचबरोबर जो शाळेचा आजूबाजूचा परिसर आहे किंवा शाळेचे जे मोठे पटांगण आहे त्या पटांगणात सर्व मुले एकत्र येत असेल, तिथे आरडाओरडा करत असेल, तिथे एकत्रित छान बसत असेल. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि जेव्हा शाळा सुटली तेव्हा एकत्र घरी जात असतील. दे लर्न द सेम थिंग. आणि सर्वजण एकच गोष्ट छान एकाच पद्धतीने शिकत असतील. सो दे कुल्ड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड द टॉक अबाउट इट. आणि त्याचबरोबर सर्वजण एकमेकांसोबत छान मिसळून होमवर्क करत असतील, एकमेकांशी छान गप्पा गोष्टी करत असतील. या सर्व गोष्टीमध्ये ती घडून गेली. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि त्यावेळेचे जे शिक्षक ही सुद्धा माणसे होती. ती सर्व आठवण तिला येत होती आणि त्या आठवणीमध्ये म्हणजे त्या जुन्या शाळेमध्ये ती घडून गेली. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन व्हेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. आणि त्याचबरोबर अचानक मेकॅनिकल टीचर हा सुरू झाला आणि त्या मेकॅनिकल टीचरच्या ज्या पडद्यावर जी बेरीज म्हणजे गणिताचा विषय सुरू होता आणि त्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज सुरू होतं. आणि त्याचबरोबर आवाज येत होता की 1/2 अँड 1/4 असं पडद्यावर दाखवल्या जात होतं. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव इट इन द ओल्ड डे. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि मार्गी मात्र त्या शाळेच्या आठवणीमध्येच होती की पूर्वीच्या काळी मुलांना ते शाळा किती आवडत असेल, ते मुलं किती छान मजा करत असतील आणि त्यांचा वेळ हा किती मजेत ते घालवत असतील. आणि अशा प्रकारेची शाळा ही खरोखरच आत्तासुद्धा पाहिजे होती असा तिचा विचार डोक्यामध्ये चालू होता. आणि समोर मेकॅनिकल टीचर सुरू होता. विद्यार्थी मित्रांनो, इथे जी मार्गी आहे तिला लहानपणापासूनच ऑनलाईन शिक्षण म्हणजे मेकॅनिकल टीचर म्हणजेच एका कम्प्युटरच्या स्क्रीनवर तिचं शिक्षण सुरू आहे. आणि रोजचं तेच टीचर तोच टीचर तीच रूम तिला त्यामुळे त्या शाळेचा कंटाळा आलेला होता. आणि जेव्हा तिला माहिती झालं की शाळा असते, शाळेसाठी मोठी बिल्डिंग असते, शाळेमध्ये छान मुलं शिकायला असतात, त्यांना शिकवायला टीचर्स असतात, हे जेव्हा तिला टॉमीकडून त्या ओल्ड बुकमधून माहिती झाली तेव्हा त्या आठवणीमध्ये ती इतकी गळून गेली. आणि तिला असं वाटलं की ती मुले किती छान एकत्र हसत असतील, खेळत असतील आणि छान होमवर्क करत असतील, घरी येणं जाणं एकत्रित करत असतील आणि त्यांनी त्यांचा वेळ किती मजेत घालवत असतील. या आठवणीने तिला खूप घडून गेली त्या आठवणीमध्ये ती. आणि अतिशय सुंदर असा हा आयझॅक ॲसिमॉव यांचा हा लेसन आहे आणि तुम्हाला या लेसनचे भाषांतर नक्कीच समजलेले असेल.